कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ती पहिल्यासारखी ना बनवता भाई, तो चांगली आहे रे. काय चांगली आहे, पाणी पाणी लागतं. हे घ्या, हे तुमचे सगळ्यांचे पैसे सगळ्यांना द्या. आणि घरी पैसे अरे मी आता चालले नाही काय, देते ना. ठीक आहे. आणि मला सांगा, चंदन कुठे आहे? चंदन तर चंदन ऐक ना, एक मिनिट. काय झालं? हे घे तुझा पगार. अगं शिवा, ह्याची काय गरज होती? म्हणजे तू ऑलरेडी मला इथे काम करायचा चान्स दिलाय. मला अजून महिनाही पूर्ण नाही झाला. हे रे, मी चान्स दिलाय तुला आणि तू प्रामाणिकपणे काम करतोयस. इतकं मेहनतीने काम करतोयस तर त्याचा मोबदला तर दिला पाहिजे ना. थँक्यू. अरे बाई चंदन, घे रे. आणि बघ, शिवा मेहनत बघते आणि ती तिला कळते. आता कसं पार्टी झाली पाहिजे ना, पगार झाल्या भाईचा. ए थांबा, उगाच त्याला फोर्स करू नका, आत्ताच कामाला लागा. अरे नाही, ठीक आहे. मी काय करणार एवढ्या पैशाचं? आणि आता हेच मित्र आहेत ना माझे. करू आपण पार्टी करू. क्या बात बोलली भाई. चंदन, बरं अप्पर ऐक, मी ड्रॉवर मध्ये काही पैसे काढून ठेवलेत, ते आत्ता ऑइल आणायचे. मी काय म्हणते, सगळी लिस्टच तयार करा ना. हा, लिस्ट तयार करा, ऐनवेळी गोंधळ नको. हा करतो करतो. चला मी घरी जाऊन येते. हा, ए शिवा, सगळं ठीक आहे ना? हो आले. टिप्पर, हं? शिवा कसल्या तरी टेन्शन मध्ये आहे. बघ, आपल्याला माहित आहे ती असं बोलत नाही, सगळं मनात साठवून ठेवते. काहीतरी नक्कीच गडबड आहे. त्याचाच विचार करतो मी पण भाई. शिवा किती चांगली आहे. मी तिच्याशी एवढं धडधडीत खोटं बोललो तरीही ती तिच्या मतावर ठाम राहून माझी मदत करते. शिवा बाय, हा, शिवा काय रे बक्या, कसा आहे? कुठे काय ठीक आहे लाईफ मध्ये? का काही प्रॉब्लेम आहे का? शिवा, मी अडचणीत आहे ग. माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो, आणि मला पैशांची खूप गरज आहे. आणि इतक्या अर्जंटमध्ये पैसे कुठून आणायचे काहीच कळत नाही. तू काही काम का नाही करत रे पक्या? दिवसभर आपल्या त्या कट्ट्यावर बसायचं आणि टवाळकेगिरी करायच्या, ह्याला काय अर्थ आहे? काही काम केलंस तर पैसे सुटतील ना. 4 फॅमिली आहे एवढी तुला. आता मी काम करणार आहे, आणि तू मला पैसे दिलेस ना तर मी पैसे परत करीन, अगदी व्याजासकट. खरं बोलतोयस ना? काम करावं लागेल. हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.